उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। गेले 42 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली नाही आहे। सातत्याने आंदोलन, सातत्याने सर्वच मंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा कुठेतरी सकारात्मक विचार होतोय अशी चित्र जे तयार झालं होतं ते आता कुठं पूर्णत्वाला जाईल असं वाटत नाही। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची हद्दवाढ अतिशय महत्त्वाचा विषय आहे। परवाच सत्तेमध्ये असलेल्या एका नगरविकास मंत्र्यांच्या नेत्याने, कोल्हापुरातल्या नेत्याने सांगितलं की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही तर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालू। अतिशय हास्यास्पद विधान आणि लोकशाहीला घातक असं विधान आहे। मला या नेत्यांना सांगायचं आहे आवर्जून, जर तुम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची तळमळीने प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही निवडणुकीच्या बहिष्काराची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या नेत्यांच्या दारात, नगरविकास मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये, कार्यालयात ठाण मांडून बसा आणि जोपर्यंत ही हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूरला परत येऊ नका, अशा पद्धतीचं आवाहन मला कोल्हापूरकरांच्या वतीनं करायचं आहे। माननीय या शहराचे आमदार राजेशजी क्षीरसागर सर यांनी खात्रीने सांगितलं आम्ही हद्दवाढ करू, पण जर आपण निवडणुकीचे जर नियम बघितले तर निवडणुकीपूर्वी 6 महिन्यापूर्वीच ही हद्दवाढ होणं अपेक्षित होतं आणि आता जर हद्दवाढ करायची म्हटलं आणि त्याच्यामध्ये प्रभाग रचनेचा आदेश निघाला तर हद्दवाढ होणार नाही। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नगरविकास मंत्र्यांनी म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरकरांना आश्वासन दिलं होतं की आम्ही हद्दवाढ करू। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः क्षीरसागर साहेबांनी आश्वासन दिलं होतं मी आमदार झाल्या हद्दवाढ करून दाखवणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला हद्दवाढ करता येत नसेल तर तुम्ही कोल्हापूरकरांच्या समोर राजीनामा ठेवावा असंही आवाहन मी त्यांच्या समोर करत आहे। मला या निमित्तानं एकच गोष्ट सांगायची आहे की कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते हे एका बाजूला हद्दवाढीच्या बाजूला दिसतात तर कोल्हापूर शहराच्या बाहेरचे राजकीय पक्षांचे नेते या हद्दवाढीच्या विरोधात दिसतात। नेत्यांनी एक भूमिका घ्यावी आणि ती भूमिका आपल्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवून हद्दवाढीचा प्रश्न कायमचा सोडवावा। कारण संलग्नता हा जर आपण बघितलं तर कोल्हापूर शहरची लगतची जी गाव आहेत 10, 12, 15 ही गावं कोल्हापूर शहरामध्ये असल्यासारखीच आहेत, फक्त नावासाठी वेगळेपण आहे त्यांचं। तर ते कुठेतरी थांबवून त्वरित हद्दवाढीचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान मी कोल्हापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे जे काही ठाकरे शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना आव्हान करतो। नगरविकास मंत्री तुमचे आहेत, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री तुमच्या बाजूचे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी स्वतः सांगितलंय निधी यांना जर पाहिजे असेल तर हद्दवाढीचा प्रस्ताव घेऊन या, हद्दवाढ करून मगच निधी मागायला। मग नेमकं घोडं कुठं अडतंय, हा ताकतुंबा कशासाठी, या सगळ्याच्या प्रश्नाचं आत्मपरीक्षण करा। आपल्या नेत्यांच्या दारामध्ये ठाण मांडून बसा आणि कोल्हापूरची हद्दवाढ करून घ्या, हे आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद। जय गोकुळ सोबत गोकुळ